नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, मागील व्हिडिओमध्ये आपण 2 अंकी संख्येची हातच्याची बेरीज पाहिली होती। तर या व्हिडिओमध्ये आपण 3 व 4 अंकी संख्येची हातच्याची बेरीज कशी करायची ते पाहणार आहोत। बघा, जर तुम्हाला अशी गणितं येत नसतील तर तुम्ही अशा गणितांचा भरपूर सराव करा, जेणेकरून तुम्हाला पटकन अशी गणितं करता येतील। बघा, इथं गणित दिलेलं आहे 554 अधिक 458। तर पहिल्यांदा बाळांनो, आपल्याला असं लिहून घ्यावं लागतं, एकक, दशक आणि शतक असे प्रत्येकाचे कप्पे आपल्याला लिहून घ्यावे लागतात। जर 3 अंकी गणित असेल तर एकक, दशक आणि शतक हे 3 कप्पे आपल्याला आखून घ्यावे लागतात आणि त्या प्रत्येक कप्प्यामध्ये ती संख्या पहिल्यांदा लिहून काढावी लागते आपल्याला। आता ही शतक आहे, ही दशक आहे आणि ही एकक आहे। इकडची संख्या एकक असते, दशक आणि ही शतक। तर आपण ज्या त्या कप्प्यामध्ये पहिल्यांदा संख्या लिहून काढूया। ही शतक संख्या आहे, 5 शतकाच्या कप्प्यात लिहूया। ही 5 आहे, दशकाच्या कप्प्यात लिहूया। ही 5 दशक आहे आणि ही 4 आहे ते एकक आहे, ते एककामध्ये लिहूया। इकडे पण सेम तसंच करायचं। हे 4 आहे ते शतक आहे, 5 आहे ते दशक आहे आणि हे 8 आहे ते एकक आहे। इथं आपल्याला अधिक चिन्ह असं द्यावं लागतं। हे अधिक चिन्ह असं आपल्याला दिलं की आपल्याला काय करायचं, हे सगळ्या संख्या आपल्याला मोजायच्या आहेत। बघा, इथं वर 4 आहे, कधीही बेरीज करताना नेहमी एककाच्या बाजूनच बेरीज करायची, जेणेकरून आपल्याला इकडं हातचा मांडता येतो व्यवस्थित। तर बघा, एककामध्ये नेहमी एकच संख्या असते। जेव्हा उत्तर आपलं येतं तेव्हा आपल्याला इथं एकच संख्या लिहावी लागते। आता 4 आणि 8 मोजायचं आपल्याला। तर जेव्हा इथं संख्या दिलेली असते तेव्हा मोठी संख्या आपल्या मनात ठेवायची आणि छोट्या संख्ये एवढी बोटं काढायची, म्हणजे तुम्हाला पटकन मोजता येतं। एवढं सगळं मोजायचं म्हणल्यावर तुम्ही म्हणणार की एवढं सगळं कधी मोजायचं, इकडे 4 आहे, इकडे 8 आहे, एका हाताला 4 बोटे आहेत, इकडे 8 बोटे कुठे गेली? मग असं नाही करून चालत। आपण काय करायचं, मोठी संख्या 8 आहे, 8 मनात ठेवूया, 4 बोटे काढूया आणि जी मनात संख्या ठेवली त्या पुढे आपल्याला ही 4 बोटे मोजायची आहेत। आता आपली संख्या कोणत्याही मनात ठेवलेली 8 आहे, तर 8च्या पुढे आपण मोजायचं आहे 9, 10, 11 आणि 12। उत्तर काय आलं आपलं? 12। मग आता इथं आपण तात्पुरतं 12 लिहूया, पण 12 लिहून चालणार नाही, कारण हे एकक आहे, हे दशक आहे। मी तुम्हाला सांगितले की एककामध्ये एकच संख्या बसते, 2 संख्या लिहायच्या नसतात। ही दशक संख्या आहे, त्यामुळे हा एक आपल्याला काय करायचा आहे, हा एक आपल्याला इथं लिहावा लागेल आणि हे 2 आहे ते 2 इथंच ठेवायचं। आता हे एक आपण इथं खोडून टाकूया, यालाच आपण हातचा म्हणतो। इथं आपण 2 लिहिलं, वर 1 लिहिलं। आता इकडची दशकातली संख्या आपल्याला मोजायची आहे। 5 आणि 5 किती झाले? बघा, हे 5 आणि हे 5 किती झाले? 10 झाले, 10। पण काही काही मुलं काय करतात की 10 लगेच इथे लिहून टाकतात, पण आपल्याला तसं नाही करायचं। हा हातचा मोजायला विसरायचं नाही, हातचा मोजला पाहिजे। 10 आणि 1 किती होतात? 11। तर इथं पण काय करायचंय बाळांनो, 11 ही सगळी संख्या लिहायची नाही, इथं पण आपण एकच संख्या लिहू शकतो। इकडची जी संख्या असते ती आपण इकडं लिहायची आहे। हा जो एक आहे तो एक इकडं शतकामध्ये आपल्याला लिहायचा आहे। आता आपण हा एक खोडून टाकूया आणि इथं आपण एकच लिहिला। आता परत आपल्याला हे सगळ्या संख्या आपल्याला मोजायच्या आहेत। 5 आणि 4 आता आपल्याला मोजायचं आहे। बघा, 5 आणि 4, 5 आणि 4 किती होतात? 9 होतात। 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 होतात। 9 आणि हा हातचा, 9 आणि हा हातचा धरून किती होतात की 10 होतात। 9 आणि 10 होतात। इकडं जेव्हा शेवटला असतं तेव्हा 10च्या 10, म्हणजे सगळी संख्या उत्तर लिहायचं असतं। जेव्हा इकडं 2 संख्या उत्तर येतं तेव्हा एक संख्या त्यातली वर लिहायची आणि एक संख्या खाली लिहायची असते। असं करत करत आपण इकडं हातचा देतो आणि शेवटी सगळी संख्या मोजून इथं सगळी संख्या आपल्याला लिहावी लागते। अशा प्रकारे आपण 3 अंकी संख्येचं गणित पाहिलेलं आहे। आता आपण 4 अंकी संख्येचं गणित पाहूया। बघा, 2458 अधिक 2455 ही संख्या दिलेली आहे। तर आता 4 अंकी गणित आहे म्हणजे आपल्याला 4 कप्पे आखले पाहिजेत, एकक, दशक, शतक आणि हजार। एकक म्हणजे एकच संख्या असते, दशक म्हणजे 10, शतक म्हणजे 100 आणि हजार म्हणजे 1000, म्हणजे एकावर 3 शून्य असतात हजारावर। बघा, आता ही आपल्याला संख्या ज्या त्या कप्प्यामध्ये मांडायच्या आहेत। तर पहिल्यांदा आपण एककापासून मांडूया। हे 8 एकक आहे, एककामध्ये मांडूया। 5 दशक आहे, 5 दशकात मांडूया। 4 शतक आहे, शतकात मांडूया।
2000 आहे ते हजारामध्ये मांडूया. परत हे अधिक चिन्ह आहे, अधिक चिन्ह देऊन टाकायचं. इकडं पण तसंच 5 एकक आहे, एककात लिहून टाकूया. 5 दशक आहे, 5 दशकात लिहूया. 4 शतक आहे, 4 शतकात लिहूया. इथं पण 2000 आहे, 2 ही संख्या हजारामध्ये लिहूया. आता आपल्याला काय करायचं आहे, यांची पुन्हा आपल्याला बेरीज करायची आहे. जसं मी या गणितात तुम्हाला सांगितलं तसंच सेम इकडं करायचं. मोठी संख्या मनात ठेवायची, छोट्या संख्ये एवढी बोटं काढायची. 8 आहे, 8 मनात ठेवूया, 5 बोटे काढूया. बघा 8च्या पुढे 5 मोजायचे आपल्याला. 9 10 11 12 13. तर आपल्याला काय करायचं आहे, 13 उत्तर आलेलं आहे आपलं. 13 मधलं हे 3 जे आहे ते इथं लिहायचं. हा एक असतो तो इकडं हातचा म्हणून दशकाच्या कप्प्यात लिहायचा असतो. आता बघा इकडं पण 5 आणि 5 किती होतात, 5 आणि 5 होतात 10. 10 मध्ये हा हातचा मोजायला विसरायचं नाही. 10 आणि 1 11 होतात. 11 मधलं हे इकडचं एक असतं ते इथं लिहायचं. हे एक असतं ते इकडं हातच्या मध्ये लिहायचं, हातच्या मध्ये लिहून टाकायचं. म्हणजे पुढं पुढं आपल्याला हातचा द्यावा लागतो आणि या कप्प्यामध्ये एक एकच संख्या लिहायची असते. बघा इकडे 4 आणि 4 आहे, 4 आणि 4 होतात मित्रांनो 8. परत आपल्याला हा हातचा मोजायला विसरायचं नाही. 8 आणि हे 1 होतात 9. आता इकडे काय हातचा आपल्याला आलेला नाहीये, त्यामुळे ही संख्या आपण आहे अशी मोजायची. 2 आणि 2 4. आपलं उत्तर आलेलं आहे 4913. अशा प्रकारे आपण हातच्याची बेरीज 3 व 4 अंकी संख्यांची कशी करायची ते पाहिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये सांगा आणि अशा भरपूर उदाहरणांचा तुम्ही घरी सराव करू शकता, जेणेकरून तुम्हाला शाळेत गेल्यानंतर तुमच्या टीचरनी जेव्हा सांगतील तुम्हाला काही गणित लिहा म्हणून, तर तुम्हाला पटकन गणित करता येतील.